सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत। राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवार यांची इच्छा, मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यानं सध्या जय पवार राज्यसभेवर जातील अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची आमदारांची मागणी। मंत्री बाबासाहेब पाटील यांचे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्र। राष्ट्रवादीच्या 30 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे मागणी। ठाणे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान, तर भाजपकडे उपमहापौरपद। भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची नियुक्ती। अमराठी महापौरावरून मराठी एकीकरण समितीसह मनसेही आक्रमक। दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? लोकांना प्रश्न पडतायत। भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, संजय राऊतांचा निशाणा। उद्या भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील। दादांचा अपघात आहे, घातपात नाही, हे स्वतः पवारांनी सांगितलंय। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। अनिल देशमुखांकडून राऊतांनी केलेल्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीचं समर्थन। गडकरींनाही खासगी विमानानं प्रवास टाळण्याचा सल्ला। चर्चेत राहण्यासाठी राऊतांचे आरोप। अजित पवारांच्या अपघाताबाबत सीआयडी चौकशी सुरू। पवारांनी भूमिका स्पष्ट करूनही राऊत संशय व्यक्त करतायत। प्रताप सरनाईक यांची टीका। अजितदादांसारखी व्यक्ती सुरक्षित नव्हती तर तुमच्या आमच्यासारखं काय? यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी। मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। लँडिंगच्या वेळी घडली घटना। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजीवर दिल्ली हायकमांड समोरही तोडगा नाहीच। केसी वेणुगोपाल यांच्यासोबत वडेट्टीवार आणि धानोरकरांची चर्चा। आज पुन्हा बैठक होणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होते। विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं। प्रफुल्ल पटेलांच्या विलीनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि शहांची घेतली भेट। राज्यातील घडामोडींची दिली माहिती। सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाबद्दल चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी। अधिकृत शासन निर्णय जारी। सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेणार भेट। दिल्लीत भाजपकडून शोकसभेचं आयोजन केलं जाणार। पियुष गोयल यांना अमित शहा यांची तंबी। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत, या वक्तव्यामुळे दिली तंबी, अशी वक्तव्य करून नुकसान केल्याची प्रतिक्रिया, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा शरद पवारांसोबत जाण्यास विरोध। विलीनीकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। विलीनीकरणाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी। एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी। विजय वडेट्टीवार यांचा दावा। वडेट्टीवारांनी भविष्यवाणी विषयावर कोर्स केलाय वाटतंय। आजकाल वडेट्टीवार प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करतायत। परिणय फुके यांची टीका। साताऱ्याच्या पाटणमध्ये मुंद्रुकुकोळे जिल्हा परिषद गटात शिंदेंच्या शिवसेनेकडून 22 वर्षीय तरुणीला उमेदवारी। मृणाल पाटील हिला उमेदवारी। विकास कामांच्या जोरावर जिंकून येणार, मृणाल पाटीलकडून विश्वास व्यक्त। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। सोलापूरमध्ये अजित पवारांच्या मृत्यूनंतर जाहीर केलेल्या शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळीत उडवल्याचा प्रकार। सब जेलर संदीप नालपे यांनी कार्यालयातच वाढदिवस साजरा केल्याचे फोटो व्हायरल। तहसीलदारांकडून नालपे यांना नोटीस जारी। पुण्यातील भोरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात। टपाली मतदान सुविधा केंद्रात आतापर्यंत 278 मतदारांचं मतदान। 6 फेब्रुवारीपर्यंत टपाली मतदान सुविधा सुरू असणार। परभणीच्या सोनपेठमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या शेळगाव गटात अपक्षाचा बोलबाला। आमदार राजेश विटेकर यांच्या भावापुढे उभे केले अपक्ष उमेदवारांना आव्हान।
रायगड जिल्ह्यातील महाडच्या करंजाडी मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग. काँग्रेस उमेदवाराचा ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा. मतविभागणी टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचं सुरेश तांबे यांचं स्पष्टीकरण. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना कोर्टाचा दिलासा. ईडीनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. अनिल पवार यांच्या प्रकरणावरून कोर्टानं ईडीला सुनावलं. नाशिकच्या इगतपुरी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. सभेत 5 समितींचं वाटप करत नगरसेवकांची सभापती म्हणून निवड. स्वीकृत नगरसेवकांची निवड मात्र लांबणीवर पडली. अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. मुख्यमंत्र्यांना वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या T20 विश्वचषक सामन्यांचं दिलं निमंत्रण. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी सुनील तटकरे यांची महेंद्र थोरवे यांना कायदेशीर नोटीस. बदनामी केल्याचा तटकरेंचा थोरवेंवर आरोप. समाधानकारक उत्तर न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा. केंद्र सरकार राहुल गांधींना का घाबरतंय? माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिलंय ते समोर आलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांची मागणी. सांगोल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील यांच्यात जुगलबंदी. माझ्या कार्यकर्त्याला नाही, मला तुरुंगात पाठवून दाखवा. शहाजी बापू पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना बाबासाहेब देशमुख यांनी थेट दिलं आव्हान. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं शोकसभेतील भाषण चर्चेत. तर दादांच्या आठवणीत कर्णिक देखील भावुक. डहाणू विरार रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर. पुढील वर्षात या मार्गिकेचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती. मार्गिकेचं काम पूर्ण झालं तर विरार ते डहाणू इथल्या पश्चिम रेल्वेचा प्रवास जलद गतीनं होणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक सुरू. तुरीला 6,700 रुपयांपर्यंतचा भाव. काही प्रमाणात तुरीचे भाव वाढल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. नंदुरबार तालुक्यात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. नुकसान भरपाईसाठी 4 दिवसात कागदपत्र जमा करण्याचं तहसीलदारांचं आवाहन. धुळे जिल्ह्यात हवामानाच्या बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. मका पिकावर फवारणी करण्याचे कृषी तज्ज्ञांचं आवाहन. धुळे तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात. कापूस मका पिकासह कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा मोठा भर. नंदुरबार जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी 1 जण निलंबित. दोघांची पदोन्नती थांबली तर 8 व्यक्तींची चौकशी सुरू. दिव्यांगांवर अन्याय होत असल्यानंच जिल्हा परिषदेचं विशेष चौकशी पथक कार्यरत. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून बागायतदार शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार. नंदुरबारच्या 21 उपकेंद्रांच्या माध्यमातून 20,000 शेतकऱ्यांना सौर वीज पुरवठा. 900 कोटी खर्च करून मुख्यमंत्री सौर योजना 2025 पासून सुरू. दुसरा टप्पा सध्या सुरू. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. दररोज सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रगीत वाजवलं जाणार. ग्रामस्थांकडून उपक्रमाचं कौतुक. जळगावमधील महात्मा फुले केळी संशोधन केंद्रात केळी दिवस आणि शिवार फेरीचं आयोजन. केळीच्या 80 प्रजातींची शेतकऱ्यांनी माहिती करून घेतली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत वॉर. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवरून जुंपली. पालकमंत्री कुणीही असू दे, फरक पडत नाही असं वक्तव्य. हळदी कुंकूच्या कार्यक्रमात मोफत भांड्यांसाठी झुंबड. महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरातला प्रकार. नगराध्यक्ष निवडीनंतर पालिकेनं हळदी कुंकू कार्यक्रमाचं केलं होतं आयोजन.